नमस्ते मित्र हो, KBP एज्युकेशन यूट्यूब चॅनेलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। चालू घडामोडीमधलाच एक विषय जो अतिशय महत्त्वाचा आहे, आजकाल देशभरामध्ये चर्चेचा सुद्धा विषय झालेला आहे। तो विषय आहे समान नागरिक कायदा। समान नागरिक कायदा भाग 1। भाग 1 म्हणण्यापाठीमागं त्याचं कारण असं आहे, समान नागरिक कायद्यासंबंधीचा इतिहास जर बघितला आपण, देशभरामध्ये प्राचीन कालखंडापासून आपल्यामध्ये फॅमिली लॉ असेल, टॉर्ट लॉ असेल, कॉन्ट्रॅक्ट लॉ असेल, वेगवेगळे लॉ, वेगवेगळ्या रूढी, जीवन परंपरा, पद्धती, संस्कृती याच्यामधून विकसित झालेली मानवी जीवन पद्धती, वेगवेगळे धर्म आणि त्या धर्मांचा असलेला भारत हा एक देश। आपल्या भारताची प्राचीन संस्कृती जर पाहिली तर या संस्कृतीमध्ये वेगवेगळी पुस्तकं, वेगवेगळे ग्रंथ, वेगवेगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स या सगळ्यांनी समाज नियंत्रित केला जात होता। वेगवेगळ्या कालावधीमध्ये प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड असेल, आधुनिक भारत असेल, या वेगवेगळ्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या तथ्यांच्या माध्यमातून, काही कायद्यांच्या माध्यमातून, काही रूढींच्या माध्यमातून, समजांच्या माध्यमातून, परंपरांच्या माध्यमातून हा समाज विकसित होत गेला। हा विकसित होत असताना देशभरामध्ये काही ठिकाणी मातृसत्ताक पद्धती, काही ठिकाणी पितृसत्ताक पद्धती, काही ठिकाणी संपत्तीमध्ये मुलांना वाटा, काही ठिकाणी संपत्तीमध्ये मुलींना वाटा, किंवा शिक्षणाचा अधिकार कोणाला असावा, घर सांभाळण्याचा अधिकार कोणाला असावा, वेगवेगळ्या रूढी परंपरा यांनी बनलेला हा समाज, हिंदुस्थानी समाज, भारतीय समाज, भारतीय संस्कृती। म्हणूनच आज जेव्हा आपण समान नागरिक कायदा, त्याला इंग्रजीमध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणतो, हा युनिफॉर्म सिव्हिल कोड देशभरामध्ये लागू करायचा असेल तर आपल्याला कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागेल, कोणकोणत्या समस्यावरती उपाय शोधावे लागतील, आणि विविध जाती धर्मांचा असलेला, विविधता असलेला, विविधतेमध्ये एकता असलेल्या या देशामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करायचा असेल तर त्याचं इव्हॉल्युशन कशा पद्धतीनं व्हायला पाहिजे, युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करायचा असेल तर वेगवेगळ्या धर्मांना सामावून कसं घ्यायला पाहिजे, खरोखर आज आवश्यक आहे का युनिफॉर्म सिव्हिल कोड, समान नागरिक कायदा आवश्यक आहे का, घटनेमध्ये त्याचा कुठे उल्लेख आहे, घटनेनं समान नागरिक कायद्यासंबंधी काय सांगितलेलं आहे, घटनाकारांच्यामध्ये BN राव होते, आंबेडकर होते, या सगळ्यांचं समान नागरिक कायदा संबंधी काय मत होतं, कधी लागू करावा असं त्यांचं मत होतं। हिंदू विवाह कायदा असेल, मुस्लिम विवाह कायदा असेल, किंवा मुस्लिमांच्यामध्ये मुस्लिम पर्सनल लॉ असेल, मुस्लिम बोर्ड असेल, हिंदू विवाह ॲक्ट असेल, किंवा हिंदू सक्सेशन ॲक्ट असेल, दत्तक घेण्यासंबंधीचे कायदे असतील, कारण हे सगळे मॅटर हे फॅमिलीशी संबंधित येतात, कुटुंब व्यवस्थेशी संबंधित येतात, आणि हे अतिशय किचकट स्वरूपाचे आहेत। आणि म्हणून या सगळ्यांच्या संबंधामध्ये मग सिव्हिल मॅटर्स असतील, क्रिमिनल मॅटर्स असतील, या सगळ्या मॅटरच्या संदर्भामध्ये बघत असताना या देशामध्ये वेगवेगळ्या जाती आणि धर्म, समुदाय, शेड्यूल ट्राईब्स येतात, त्याच्यामध्ये शेड्यूल कास्ट येतात, या सगळ्यांच्या संबंधी एकच युनिफॉर्म सिव्हिल कोड जर आणायचा असेल तर या सर्व धर्माच्या, सर्व जातींच्या तज्ज्ञांची मतं घेऊन त्यांच्यामध्ये एकमत घडवून आपल्याला हा समान नागरिक कायद्याचा भाग किंवा समान नागरिक कायदा अंमलात आणता येईल अशी तज्ज्ञांची समजूत आहे, समज आहे। आणि वास्तविक पाहता समान नागरिक कायदा या देशामध्ये यावा का, आला तर काय फायदा होईल, काय नुकसान होईल, या सगळ्याचं विवेचन आपण साधारणतः 2 व्हिडिओमध्ये भाग 1 आणि भाग 2 मध्ये करणार आहोत। मित्रांनो, आजकाल देशभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं समान नागरिक कायद्याची चर्चा होताना दिसते। अगदी शहाबानो ते सायरा बानो केस असेल, अगदी वेगवेगळ्या पद्धतीनं समान नागरिक कायदा का आत्ताच देशात चर्चेला आला, कारण केंद्र सरकारला मिळालेलं जे बहुमत आहे त्या बहुमताचं प्रतिबिंब केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयामध्ये पडतं असं म्हणतात। आणि म्हणून ज्या बहुसंख्येनं केंद्रामध्ये बरोबर बऱ्याच वर्षानंतर हे बहुमताचं सरकार एकट्या पक्षाच्या जीवावरती आलेलं, बळावरती आलेलं आपल्याला दिसतं, तेव्हा या पक्षानं म्हणजेच भारतीय जनता पक्षानं त्यांच्या वचननाम्यामध्ये दिलेल्या काही कलमं असतील किंवा दिलेल्या काही गोष्टी असतील त्या पूर्ण करण्याच्या निमित्तानं ज्यावेळेला या देशामध्ये कार्यवाही सुरू होते त्यावेळेला या देशामध्ये समान नागरिक कायद्यावरती चर्चा चालू होते। ट्रिपल तलाक संबंधीची चर्चा असेल, राम मंदिरासंबंधीची चर्चा असेल, जम्मू काश्मीरला विशेष वरदान ठरलेलं त्यांच्या दृष्टिकोनातून 370 कलम असेल, जम्मू काश्मीरच्या जनतेच्या दृष्टिकोनातून कदाचित 370 कलम असेल,
या सगळ्यांचा निपटारा एक एक प्रश्न हातावेगळा करण्यासंबंधीची शासनाची भूमिका पाहता आज ना उद्या समान नागरी कायद्यासंबंधीचा कायदा या देशामध्ये लागू होईल की काय, लागू झाला तर तो कशा पद्धतीने लागू करावा लागेल, वेगवेगळ्या ऐतिहासिक तथ्यांमधून आपल्याला ते शिकावं लागेल, पाहावं लागेल. 70 वर्षामध्ये भारतीय जनमानसामध्ये समान नागरी कायद्यासंबंधीची काय भूमिका आहे याचंही विवेचन करावं लागेल आणि म्हणून समान नागरी कायदा हा अतिशय महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट, समान नागरी कायदा ज्या वेळेला आपण चर्चेला घेतो त्यावेळेला या देशामध्ये वेगवेगळे धर्माचे लोक राहतात. वास्तविक पाहता सर्वात मोठा धर्म हिंदुस्थानामध्ये भारतामध्ये हिंदू धर्म आहे आणि दुसरा म्हणजे एक ज्याला आपण मोठी मायनॉरिटी म्हणतो असं अल्पसंख्याक असणारा मुस्लिम वर्ग आहे किंवा मुस्लिम धर्म आहे. त्याची लोकसंख्या जवळपास 27-28 कोटी इतकी आज देशामध्ये आहे. म्हणजे आपण ज्यावेळेला समान नागरी कायदा आपल्या देशामध्ये यायला पाहिजे असं म्हणतो त्यावेळेला आपल्याला हेही विसरून चालणार नाही की आपल्या देशामध्ये हिंदू धर्म आहे, मुस्लिम धर्माचे लोक राहतात, हिंदू धर्माचे तर राहतात, जैन धर्माचे लोक राहतात, याचबरोबर बौद्ध धर्माचे लोक राहतात, शीख धर्माचे लोक राहतात, लिंगायत आहेत, वास्तविक ते हिंदू धर्माचाच भाग आहेत, वीरशैवसुद्धा हिंदू धर्माचाच भाग आहेत, प्रार्थना समाजी लोक असतील, आर्य समाजी लोक असतील, ब्राह्मण समाजी लोक असतील, हेही हिंदू धर्माचा भाग आहेत. आणि म्हणून या वेगवेगळ्या धर्मांच्या बाबतीमध्ये किंवा वेगवेगळ्या धर्मांच्या काही रूढी आणि परंपरा, त्यांचे वेगवेगळ्या धर्माचे काही कायदे आहेत का, त्यांच्या काही रूढी परंपरा आहेत का, त्या समाजामधून काही डेव्हलपमेंट होते का किंवा त्या समाजामधून समान नागरी कायदा यायला पाहिजे या देशामध्ये, तो फायदेशीर आहे अशी काही भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते का, या अनुषंगानं आपल्याला थोडंसं पाहावं लागेल. वास्तविक पाहता एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हिंदू धर्माच्या संदर्भामध्ये ऐतिहासिक तथ्य जर आपण पाहिली तरी समाज सुधारकांचा एक वर्ग हिंदू धर्माच्या अंतर्गत नेहमीच तयार असलेला, प्रोग्रेसिव्ह असलेला आपल्याला दिसून येतो. राजाराम मोहन रायपासून असेल, ईश्वरचंद्र विद्यासागर ते महात्मा फुले आंबेडकरांच्यापर्यंत हिंदू धर्मामध्ये ज्या रूढी, ज्या चालीरीती, ज्या परंपरा अस्पृश्यांना मारक असतील, मानवी समाजाला मारक असतील, महिलांसाठी मारक असतील, लहान मुलांसाठी मारक असतील, त्याच्यामध्ये भेदभाव होत असेल, असे भेदभाव दूर करण्यासाठी ब्रिटिशांच्या मदतीनं का होईना पण या देशामध्ये हिंदू धर्मामध्ये समाज सुधारणेचं जे उदंड पीक आलेलं होतं, जी चळवळ उभा राहिलेली होती, या चळवळींनी महिलांना साधारणपणे न्याय दिलेला आपल्याला दिसून येतो. काही प्रमाणात तरी हिंदू धर्म हा प्रोग्रेसिव्ह, सुधारणावादी, विकासवादी झालेला दिसून येतो. तशी परिस्थिती हिंदुस्थानामध्ये मुस्लिम धर्मामध्ये झालेली दिसून येत नाही. ब्रिटिशांनी सुद्धा हिंदुस्थानामध्ये ज्या वेळेला राजाराम मोहन राय यांच्या मदतीनं हिंदू धर्मामध्ये बालहत्या प्रतिबंधक कारवाई केली किंवा सतीची प्रथा बंद करण्यासंबंधीचा कायदा केला. वास्तविक पाहता जसं मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा ट्रिपल तलाकची पद्धती असेल, जास्तीत जास्त लग्न करायची पद्धती असेल, मग वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांच्यामध्ये ती प्रथा सुरू झालेली असेल, या संबंधी महिलांच्यावर होत असलेला अन्याय असेल, हा दूर करण्यासाठी जसं हिंदू धर्माच्या आतून, हिंदू धर्मामधूनच सुधारकांची एक चळवळ उभा राहिली, तशी मुस्लिम धर्मामधून अशी कोणतीही सुधारकाची चळवळ की जी ब्रिटिशांच्या मदतीनं या मुस्लिम धर्मामध्ये समाज सुधारणेचं वारं घेऊन येऊ शकेल अशा पद्धतीची मोठी चळवळ कुठेही उभा राहिलेली आपल्याला दिसून येत नाही. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला ब्रिटिशांनी हिंदू धर्मामध्ये काही सुधारणा करण्याचा निर्णय घेतला त्याच वेळेला मुस्लिम धर्मामध्ये मात्र त्यांनी फारसा हस्तक्षेप करायची तयारी दाखवली नाही, कारण तशी मागणी मुस्लिम धर्माच्या धर्मपंडितांच्याकडून, मुल्ला मौलवींच्याकडून कधीही आलेली त्यांना वाटली नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये कदाचित असं असू शकेल की हिंदू धर्मामध्ये जर आपण हस्तक्षेप केला, काही रूढी परंपरा ज्या बाधक आहेत, ज्या मारक आहेत, ज्या विकासाला पूरक नाहीत अशांमध्ये सुधारणा केल्या तर हिंदू समाजाची प्रतिक्रिया फारशी आक्रमक नसते. पण मुस्लिम धर्मामध्ये ज्या वेळेला सुधारणांचं वारं वाहण्यासाठी किंवा मुस्लिम धर्मामध्ये काही अन्यायकारक ज्या रूढी परंपरा ट्रिपल तलाकसारख्या असतील किंवा हलालासारख्या असतील, यांना दूर करण्यासाठी काही पावलं उचलायची तर मुस्लिम समाज हा नेहमी आक्रमक असतो आणि मुस्लिम समाज हा आक्रमक होऊ नये या पद्धतीनं ब्रिटिशांनी या देशामध्ये पावलं उचललेली दिसून येतात. कारण इथे सत्ता स्थापन करायची असेल
तर एका धर्माला हाताशी धरून दुसऱ्या धर्माविरोधात फितवण्याचं कटकारस्थानसुद्धा ब्रिटिशांनी या देशामध्ये सत्तेसाठी काही गव्हर्नर जनरल असतील, काही व्हायसराय असतील, त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात येते की जेव्हा समान नागरी कायदा या देशामध्ये आणायचा असेल तर कुटुंब व्यवस्थेमध्ये बदलाव करावा लागतो. कुटुंब व्यवस्थेमधले काही लॉज आहेत, काही रूढी परंपरा आहेत, विवाह पद्धती असतील, घटस्फोटाच्या पद्धती असतील, मुस्लिमांच्यामधल्या विवाह पद्धती असतील, तलाक पद्धती असतील, याच्यामध्ये बदल करावा लागेल. पितृसत्ताक पद्धती, मातृसत्ताक पद्धती असेल, दत्तक घेण्याच्या पद्धती असतील, वेगवेगळ्या हिंदू धर्मांमध्ये येणाऱ्या जैन असतील, बौद्ध असतील, त्याच्यामध्ये शीख असतील, हिंदू धर्मामध्ये लिंगायत येतात, वीरशैव येतात, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये विवाहाच्या पद्धती असतील, विवाह करत असतानाची रूढी परंपरा काय त्याच्यामध्ये तथ्य असतील किंवा काही कौटुंबिक काही वादविवाद असतील, संपत्ती संबंधी काही महत्त्वाचे मॅटर्स असतील, या सर्वांसंबंधीचा विचार आपल्याला समान नागरी कायदा करत असताना विचार करावा लागतो, बघावं लागतं. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता आधुनिक थोडंसं बघत असताना आजच्या कालावधीशी या सगळ्या विषयाचा संबंध जोडत असताना अलीकडं ट्रिपल तलाक संबंधी आपण बघितलं की मुस्लिम धर्मांच्यामधून महिलांच्याकडून जनहित याचिका दाखल झालेल्या होत्या सुप्रीम कोर्टामध्ये. अगदी मुस्लिम धर्मामध्ये काही महिलांच्यावरती अन्याय होतो, अशा संबंधी सुधारणा व्हायला पाहिजेत, अशा संबंधी काही महिला सुप्रीम कोर्टामध्ये गेलेल्यासुद्धा दिसून येतात आपल्याला. आणि म्हणून ज्या वेळेला समीना बेगम बहुविवाह पद्धतीची शिकार झालेली होती मुस्लिम धर्मामध्ये, त्यावेळेला सुप्रीम कोर्टाचा तिनं आधार घेतला आणि घटनेनुसार हा माझ्यावरती अन्याय आहे अशा संबंधीची एक जनहित याचिका तिनं सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेली होती. याच्याशिवाय जनहित याचिका वेगवेगळ्या पेंडिंग आहेत. युनिफॉर्म सिव्हिल कोड संबंधी असतील, हिंदू विवाह संबंधी असतील, मुस्लिम संबंधी असतील, बऱ्याच याचिका पेंडिंग असतात. त्याचप्रमाणे मुस्लिम धर्मामध्ये सुधारणा व्हाव्यात, मुस्लिम धर्मामध्ये महिलांच्यावरती अन्याय होऊ नये, भेदभाव होऊ नये, मुस्लिम धर्मामध्ये काही व्यापक सुधारणांची आवश्यकता आहे, अशा संबंधीच्या मुस्लिम महिलांच्या काही याचिका सुप्रीम कोर्टामध्ये आहेत. काही हिंदू महिलांच्यासुद्धा याचिका आहेत. आणि या वेगवेगळ्या याचिकांचा समान नागरी कायद्यासंबंधी जर विचार करायचा झाला तर अश्विनी उपाध्याय असेल, अंबर झैदी असतील, शबाना आसमी असेल, सायरा बानू, सरला मुदगल असेल, या सगळ्यांनी युनिफॉर्म सिव्हिल कोड संबंधी सुप्रीम कोर्टाच्या दरवाजापर्यंत दखल दिलेली आहे, दरवाजापर्यंत दाखल झालेल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने त्यांची दखल घेतलेली आहे. आणि सुप्रीम कोर्टानं कायद्याच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर स्टेटला म्हणजे केंद्र सरकारलाच असं आज्ञा केलेली आहे की लवकरात लवकर युनिफॉर्म सिव्हिल कोड संबंधी राज्यानं निर्णय घ्यायला पाहिजे, म्हणजे केंद्र शासनानं निर्णय घ्यायला पाहिजे. आणि घटनेमध्ये सुद्धा, संविधानामध्ये सुद्धा 1952च्या अगोदर म्हणजे 47 ते 1952पर्यंत जी संविधान सभा होती, त्या संविधान सभेनं सुद्धा असं सूचित केलेलं होतं, जेव्हा आंबेडकरांनी संविधान मांडलं, मंजूर करून घेतलं, त्यावेळेला संविधानाबरोबरच युनिफॉर्म सिव्हिल कोडसुद्धा लागू व्हायला पाहिजे असा आग्रह त्यावेळेला धरलेला होता. पण सगळ्याच दृष्टिकोनातून युनिफॉर्म सिव्हिल कोड, आंबेडकरांचे जर विचार पाहिले तर अतिशय क्रांतिकारी विचार होते, त्याला रिव्हॉल्युशनरी विचार होते, थॉट्स होते. आणि म्हणून कदाचित त्यांना फार कुणाची साथ मिळालेली नाही. अगदी हिंदू कोड बिलाचं जरी उदाहरण घेतलं, ज्यावेळेला कायदा मंत्री होते डॉक्टर B.R. आंबेडकर, त्यावेळी अगदी पंडित नेहरू, राजेंद्र प्रसाद असतील, बलदेव सिंग असतील, श्यामाप्रसाद मुखर्जी असतील, या मोठ्या मोठ्या नेत्यांचा, अगदी वल्लभभाई पटेलसुद्धा नाराज होते हिंदू कोड बिलासंबंधी. कारण त्यांना एक धास्ती होती की हिंदू कोड बिलामुळे, आता हिंदू कोड बिल काय आहे ते आपण पाहणार आहोत, पण हिंदू कोड बिलामुळे हिंदू व्यवस्थेमध्ये, कुटुंब व्यवस्थेमध्ये बिकराव पैदा होईल की काय अशी शंका त्यांना मनात होती. हिंदू कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होईल की काय अशी शंका त्या अशा या मोठ्या नेत्यांच्या मनातसुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये होती. युनिफॉर्म सिव्हिल कोडची ज्यावेळेला आपण चर्चा करतो त्यावेळेला गैरसमज फार आहेत. युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणलं की मुसलमान एकच विचार करतात की आपल्या 4 शादी करण्यावरती बंधन येऊ शकेल. युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या संदर्भामध्ये अनेक गैरसमज आहेत. पण युनिफॉर्म सिव्हिल कोड याचा अर्थ काय होतो तर युनिफॉर्म म्हणजे एकता, युनिफॉर्म म्हणजे एकच.
सिव्हिल म्हणजे नागरी आणि कोड म्हणजे त्याला आपण एक कायद्याचा समुच्चय असं म्हणतो. वेगवेगळ्या कायद्यांचा एक गट्टा असं म्हटलं तरी कोड असा त्याचा अर्थ होऊ शकतो. अर्थात युनिफॉर्म सिव्हिल कोड साधारणपणे युनिफॉर्म याचा समजायसाठीचा आपण जर अर्थ असा घेतला की एका कॉलेजमध्ये किंवा एका वर्गामध्ये, एका शाळेमध्ये, एका संस्थेमध्ये एक ड्रेस कोड असतो. कदाचित आपण बघतो आपल्या जवळपास एखादा हायस्कूल असेल तर युनिफॉर्म असतो तिथल्या मुलामुलींना. तो सगळ्यांचा युनिफॉर्म, शूज सेम असतात, त्याच्यामध्ये कॅप सेम असते, अगदी टाय सेम असतो, शर्ट असेल, पॅन्ट असेल, सगळं सेम असतं. त्याला आपण युनिफॉर्म म्हणतो. युनिफॉर्म याचा अर्थ एकाच देशामध्ये, एकाच संस्थेमध्ये शिकणारे जे विद्यार्थी असतात ते युनिफॉर्म. त्याच्यामध्ये कसं होतं की हा श्रीमंताचा मुलगा, हा गरिबाचा मुलगा असं म्हणायची काही व्यवस्था नसावी. सगळे शिकत असताना सगळ्यांच्यामध्ये एक समानतेची भावना निर्माण व्हावी. एक संस्था म्हणून कोणताही विद्यार्थी, मग तो श्रीमंत असेल, गरीब असेल, हिंदू असेल, मुस्लिम असेल, कोणत्याही कास्टचा असेल, त्याच्यामध्ये या युनिफॉर्ममुळं एक समानता, इंटेग्रिटी तयार होते. दुसरी गोष्ट अशी की याच समानतेमुळं एकसंघ दिसलं जातं. आणि म्हणून जेव्हा भारतासारख्या देशामध्ये की ज्याच्यामध्ये जाती धर्म वेगवेगळे आहेत, यांच्यामध्ये जर एक इंटिग्रिटी आणायची असेल, युनिफॉर्मिटी आणायची असेल, तर आपल्याला समान नागरी कायदा असायला पाहिजे असं बऱ्याच तज्ज्ञांचं मत आहे. नागरी याचा अर्थ असा होतो की सिव्हिलमध्ये मग तुम्हाला माहिती आहे सिव्हिलमध्ये वेगवेगळे प्रकार येतात. त्याच्यामध्ये समान नागरी कायद्यामध्ये अर्थात हे सगळं युनिफॉर्म सिव्हिल कोड जर राबवायचं असेल, आणायचं असेल तर राज्यानं प्रयत्न केले पाहिजे तसं घटना सांगते. घटनेनं डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये सुद्धा संविधानामध्ये कलम 44 घातलेला आहे की राज्याने याच्याबाबत कारवाई करावी. म्हणजेच राज्यांच्या वरती हा मुद्दा, राज्य याचा अर्थ स्टेट घ्यायचा, स्टेट याचा अर्थ इंडिया, नेशन, आणि म्हणून राज्यानं याच्या संबंधीचा निर्णय घ्यायचा आहे. अशा पद्धतीचं सर्वांसाठी एक नियम, सर्वांसाठी एक रूल्स, अशा पद्धतीचा हा युनिफॉर्म सिव्हिल कोड याचा अर्थ आहे. या देशामध्ये आणायचा असेल तर या देशामधली बदलती सामाजिक स्थिती असेल, राजकीय स्थिती असेल, वेगवेगळी स्थिती असेल ती घ्यावी लागेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सिव्हिल म्हणजे काय, आपण कोड बघितलं. युनिफॉर्म म्हणजे इंटेग्रिटी, युनिफॉर्म म्हणजे सर्वांना समान असणारं, आणि नागरी त्याला आपण सिव्हिल म्हणतो. सिव्हिल दिवाणी होतं, क्रिमिनल हे अपराधिक होतं, किंवा क्रिमिनल म्हणजे त्याला आपल्याकडे मराठीमध्ये फौजदारी असं म्हणतात. आता दिवाणी आणि फौजदारी याच्यामध्ये काय फरक आहे तुम्हाला सांगतो मी. ज्यावेळेला आपण युनिफॉर्म सिव्हिल कोडची माहिती घेतो किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोडचा अर्थ समजावून घेतो, त्यावेळेला आपल्याला सिव्हिल संबंधी माहिती पाहिजे. आपण प्लासीच्या लढाईनंतर किंवा बक्सारच्या लढाईनंतर 1764ला साधारणपणे त्यावेळेचा जो गव्हर्नर जनरल होता रॉबर्ट क्लाइव्ह, आणि ज्यानं बक्सारची लढाई जिंकली तो मला वाटते मनरो सेनापती होता. त्यावेळेला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल, बिहार आणि ओरिसाचे दिवाणी अधिकार मिळाले, सिव्हिल अधिकार मिळाले. दिवाणी अधिकार याचा अर्थ असा असतो की महसुलासंबंधीचे सर्व अधिकार, महसूल गोळा करण्यासंबंधीचे अधिकार. ज्यावेळेला महसूल गोळा करण्यासंबंधीचे अधिकार ब्रिटिश शासनाला मिळालेले होते ईस्ट इंडिया कंपनीला, त्यावेळेला महसूल गोळा करत असताना वेगवेगळ्या कौटुंबिक व्यवस्थेसंबंधी त्यांचा अभ्यास झाला. मग कुणी महसूल द्यायचा, मग ते वडील नसेल, कुटुंबप्रमुख नसेल तर कुणावरती जबाबदारी, मोठ्या मुलावरती, मुलीवरती का छोट्या मुलावरती, अशा संबंधीची माहिती त्यांनी हळूहळू घेत गेले. ते थोडक्यात दिवाणी याचा अर्थ दोन व्यक्तीमधला वाद असू शकतो, दोन स्टेटमधला वाद असू शकतो, एक व्यक्ती किंवा एक स्टेटमध्ये वाद असू शकतो, बट लिमिटेडमध्ये त्यांच्यामध्ये वाद असू शकतो. त्याच्यामध्ये फार कुणी कुणाच्या वतीनं भाग घेत नाही, याच्यामध्ये समझोता होऊ शकतो. तो त्यांच्यामधला दिवाणी मॅटर असू शकतो, सिव्हिल मॅटर असू शकतो. पण क्रिमिनल मॅटर असा असू शकत नाही. एखाद्याने समजा एक्सने वायची हत्या करण्याचा प्रयत्न केला आणि वाय त्यातून वाचला, आणि वायला वाटलं की नाही माझा जरी हत्या करण्याचा प्रयत्न केला असला त्याने तरी त्याला मी माफ करू शकतो, म्हणून त्याला माफ करायचं का, तर असं होत नाही. हा एक्स आणि वायमधला हा क्रिमिनल मॅटर होऊ शकत नाही. एक्सनं सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केला, एक्सने सबल म्हणून निर्बलावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यानं स्टेटच्या कायद्याला आव्हान देण्याचा प्रयत्न केलं,
आणि म्हणून एक्सनं हल्ल्याचा प्रयत्न केल्यामुळं स्टेट त्याच्याविरुद्ध आपराधिक मामला दर्ज करतो आणि म्हणून दिवाणी मॅटर हा आपापसामध्ये असतो, पण हा क्रिमिनल मॅटर आहे तो स्टेटच्या विरोधामध्ये गणला जातो, मानला जातो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, शर्यत कायदे आजही वेगवेगळ्या देशामध्ये, अगदी कमी देशांमध्ये शर्यत कायदे आज आहेत. युनिफॉर्म सिव्हिल कोड फ्रान्समध्ये आहे, जर्मनीमध्ये आहे. याचं कारण असं आहे की युनिफॉर्म सिव्हिल कोड त्यांच्याकडे सक्सेस झालेला आहे. अर्थात आपल्याकडे सुद्धा सक्सेस होऊ शकतो, पण युनिफॉर्म सिव्हिल कोडमध्ये त्यांच्याकडे कसं एक धर्म एक भाषा अशा पद्धतीची जर्मनीमध्ये, फ्रान्समध्ये, स्पेनमध्ये असेल, युरोपमध्ये वेगवेगळ्या देशांच्यामध्ये भाषा एक असते, धर्म एक असतो. आणि मग त्यांच्यामध्ये ज्यावेळेला युनिफॉर्म सिव्हिल कोड राबवण्यासंबंधीचा निर्णय केला जातो त्यावेळेला त्याचं स्वागत केलं जातं किंवा तो अंमलात आणला जातो, त्यावेळेला तिथं फारशा अडचणी येत नाहीत. पण भारत हा विविधतेने नटलेला, विविध भाषांनी नटलेला, संस्कृतीने नटलेला, विविध प्रदेशांनी नटलेला हा पूर्वापार चालत आलेला भाग आहे. आणि म्हणून या देशामध्ये ज्यावेळेला आपण समान नागरी कायदा अंमलात आणायची भाषा करतो त्यावेळेला बहुतांश धर्माच्या तज्ज्ञाशी आपण थोडंसं बोललं पाहिजे आणि बोलून प्रत्येक धर्माला थोडी थोडी सूट देऊन मग युनिफॉर्म सिव्हिल कोड संबंधी एकमत घडवून आणून जर प्रयत्न केला तर युनिफॉर्म सिव्हिल कोड संबंधी गैरसमज बाळगण्याचे काहीही कारण नाहीत. युनिफॉर्म सिव्हिल कोडमुळे मला वाटतं प्रत्येक धर्माच्याच काही अडचणी असतील त्या अडचणींचा निपटारा केला पाहिजे, त्यांचं शंका समाधान केलं पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळेला शर्यत कायदे वेगवेगळ्या अरबी देशांमध्ये ज्यावेळेला सुरू होते, ज्याला आपण कसं म्हणतो की जे अपराध केला असेल त्या पद्धतीची शिक्षा, समजा एखाद्याने एखाद्यावरती ॲसिड फेकलं असेल, हा क्रिमिनल गुन्हा आहे, हे जर केलं असेल तर शर्यत कायद्यानुसार त्याला तीच शिक्षा दिली जाते. दगडाने ठेचून मारलं जातं. एखाद्याची हत्या केली गेली असेल तर त्या हत्येचा बदला हत्येनं दिला जातो, म्हणजे ती शिक्षा दिली जाते शर्यतनुसार शिक्षा. अर्थात अलीकडच्या आधुनिक कालावधीचा विचार करता ह्या शिक्षा फार कठोर आहेत असं आपल्याला वाटतं. शिक्षा देण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या पद्धतीनं तज्ज्ञांनी जर विचार केला तर त्यांच्या लक्षात असं येतं की ही कठोर पद्धती आहे, ही फार थोडक्यात आपण रानटी पद्धती आहे किंवा मागास पद्धती आहे शिक्षा देण्याची असं आपण म्हणू शकतो. हे जर थोडंसं क्रिमिनल बाबतीमध्ये. मग शर्यतनुसार आपल्या देशामध्ये कायदे चालतात का संविधानानुसार आपला देश चालतो? शर्यतनुसार शिक्षा द्यायची असेल तर मग संविधानाचं काय? आणि म्हणून जिथं जिथं मुस्लिमांचा शर्यत असेल किंवा संविधान असेल, भारतीय संविधान, याच्यामध्ये टकराव जिथं पैदा होतो तिथं सामाजिक अशांततेला सुरुवात होते. आणि म्हणून कोणताही विचार करायचा असेल युनिफॉर्म सिव्हिल कोड संबंधी तर हा विचार विनिमय सर्वसंमतीनं हा लागू होण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. सिव्हिल संबंधीचे मॅटरसुद्धा अतिशय वेगवेगळे आहेत प्रत्येक धर्मामध्ये. हिंदू धर्मामध्ये प्रॉपर्टी ॲक्ट वेगळा आहे, हिंदू धर्मामध्ये घटस्फोटाचा ॲक्ट वेगळा आहे, हिंदू धर्मामध्ये सक्सेशन ॲक्ट वेगळा आहे. म्हणजे वेगवेगळ्या बाबींसाठी वेगवेगळे ॲक्ट आहेत. मुस्लिम धर्मामध्ये वेगवेगळे ॲक्ट आहेत. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड असं म्हणतो आपण. कोणताही आपण सिव्हिल मॅटर घेतला तर त्याच्यामध्ये काय म्हणतो त्याला आपण कॉन्ट्रॅक्ट लॉ, टॉर्ट लॉ असेल, फॅमिली लॉ असेल, असे वेगवेगळे लॉच्या संबंधी हा सिव्हिल मॅटर येतो. मग ज्या वेळेला सिव्हिल मॅटर येतो त्यावेळेला मुस्लिम धर्माशी जोडून बघता येतं, हिंदू धर्माशी जोडून बघता येतं सिव्हिल मॅटर्समध्ये. आणि म्हणून अशा वेळेला काय होतं की युनिफॉर्म सिव्हिल कोड ज्या वेळेला लागू करतो आपण तो जास्तीत जास्त रिलेटेड आहे तो फॅमिली मॅटरशी. आणि म्हणून फॅमिली मॅटर्सची ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला हिंदू धर्माचे फॅमिली मॅटर्स वेगळे असतात, मुस्लिम धर्माचे शर्यतनुसारचे फॅमिली मॅटर्स असतात ते वेगळे असतात. आणि म्हणून यांच्यामध्ये एकता, समानता, इंटेग्रिटी ह्या सगळ्या बाबी युनिफॉर्म सिव्हिल कोडमध्ये होणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता युनिफॉर्म सिव्हिल कोड जर लागू करायचा असेल तर युनिफॉर्म सिव्हिल कोड याचा अर्थ फॅमिली मॅटरमध्ये काय येतं? विवाह संबंध येतात. विवाह संबंधाशी समजा युनिफॉर्म सिव्हिल कोड आपण लागू करायचं ठरवलं तर असं एकमत झालं पाहिजे देशामध्ये की देशामधल्या कोणत्याही भागामध्ये कोणत्याही धर्माचा, कोणत्याही जातीचा, कोणत्याही पंथाचा जर मनुष्य राहत असेल, फॅमिली राहत असेल तर त्या फॅमिलीला एकच कायदा लागू होईल, तो म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड. त्याच्यामध्ये विवाहासंबंधीचे जे कायदे असतील ते कायदे फॉलो होतील. सक्सेशन, वारस हक्कासंबंधीचे जे कायदे असतील ते लागू होतील. घटस्फोटासंबंधीचे जे कायदे असतील ते लागू होतील.
दत्तक घेण्यासंबंधीचे जे कायदे असतील ते युनिफॉर्म सिव्हिल कोडनुसार लागू होतील. म्हणून युनिफॉर्म सिव्हिल कोड असा एक मोठा कायदा बनवायचा, वेगवेगळ्या तरतुदी असलेल्या. जसं आपण आपल्या देशाला संविधान बनवलं सगळ्यांच्या संमतीनं, त्याच पद्धतीने युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करायचा असेल तर रिलेटेड फॅमिली मॅटर्सही जास्तीत जास्त असल्यामुळे त्याच्यामध्ये 4 भाग आहेत. त्या 4 भागांमध्ये वेगवेगळ्या धर्मासंबंधित एकमत व्हायला पाहिजे, वेगवेगळ्या धर्मासंबंधी चर्चा व्हायला पाहिजे. एक चर्चा अशी होऊ शकते की हा युनिफॉर्म सिव्हिल कोड हा सगळा कायदा सरसकट सगळ्यांना लागू केला तरच भारतामध्ये युनिफॉर्म व्यवस्था तयार होऊ शकेल. जर लागू होत नसेल तर मग थोडासा त्याच्यामध्ये बदल करणं आवश्यक आहे. वेगवेगळ्या धर्माच्या थोड्या ज्या काही पद्धती असतील, एक्झाम्पल द्यायचं असेल तर मुस्लिम धर्मामध्ये सगळे भाई बहीण सोडून लग्न केली जातात. जसं हिंदू धर्मामध्ये मामा असेल, आत्या असेल यांच्या मुलामुलीशी लग्न केली जातात. वास्तविक याच्यामध्ये थोडंसं दोन्हीचे रूल्स वेगवेगळे आहेत. ते अबाधित ठेवून जर आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू केला विवाह संबंधी पद्धतीमध्ये तर त्याच्यामध्ये काही फारशी अडचण येईल असं वाटत नाही. दुसरी गोष्ट, जो भेदभाव आहे तो भेदभाव होता कामा नये. युनिफॉर्म सिव्हिल कोड जर लागू करायचा नसेल तर अलीकडच्या आधुनिक व्यवस्थेमध्ये महिलांच्यावरती अन्याय होता कामा नये, दुर्बल घटकावरती अन्याय होता कामा नये. म्हणून ती जबाबदारी हिंदू धर्मामधल्या चालीरीती रूढी परंपरा बाजूला ठेवायच्या आणि एकसूत्रीपणा आणायचा. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड असेल किंवा मुस्लिम धर्मातल्या मुल्ला मौलवींनी ज्या काही रूढी चाली परंपरा असतील की ज्या महिलांना मारक असतील त्यांच्या धर्मामध्ये त्यांनी बाजूला करायच्या, त्याच्यामध्ये सुधारणा घडवून आणायच्या. कारण आधुनिक व्यवस्थेमध्ये आपण जेव्हा राहतो त्यावेळेला कुठल्याही घटकावरती अन्याय होता कामा नये अशी तरतूद त्यांनी त्यांच्या धर्मामध्ये करायची. दुसरी गोष्ट, युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करून यांना थोडं स्वातंत्र्य दिलं. महिलांच्या बाबतीमध्ये असेल, लहान मुलांच्या बाबतीमध्ये असेल, वेगवेगळ्या कायद्यांच्या बाबतीमध्ये असेल, त्यांची आयडेंटिटी ठेवून सुद्धा त्यांनी त्यांच्यामध्ये रिफॉर्म करून युनिफॉर्म सिव्हिल कोड आपण लागू करू शकतो. आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये, युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या अंडर संपूर्ण एकच कायदा संपूर्ण प्रदेशाला लागू करायचा. त्याच्यामध्ये कुणाला कोणताही वाव द्यायचा नाही. हा सर्व कायद्याचा समूह त्या धर्मातील महिलांना ज्याच्यावरती अन्याय होतो त्या घटकांना न्याय देणारा असू शकेल याची खात्री पाहिजे. आणि तसं असेल तर मग हे सगळं व्हायला पाहिजे. कारण भारतामध्ये आपण बघितलं, महाराष्ट्रामध्ये, उत्तर भारतामध्ये पितृसत्ताक पद्धती आहे. दक्षिण भारतामध्ये केरळ असेल, इकडे ईशान्येकडे मेघालय असेल तर मातृसत्ताक पद्धती आहे. मातृसत्ताक पद्धतीमध्ये मुलींना संपत्तीचा वाटा पुढे कंटिन्यू चालू होतो, वारस चालू होतात. पितृसत्ताक पद्धतीमध्ये मुलांच्यासाठीचं सक्सेशन ॲक्ट असतो, वारस ॲक्ट असतो. मुलींना त्याच्यामध्ये फारसा काही वाटा मिळत नाही. अगदी हिंदू धर्माचा विचार केला तर अलीकडं महिलांना संपत्तीमध्ये वाटा देण्यासंबंधी कायदे झालेले आहेत. अर्थात त्याची काय गत होते किंवा त्याची काय परिस्थिती आहे हेही आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून देशातल्या वेगवेगळ्या प्रदेशांमधल्या चालीरीती रूढी परंपरा या समजून घेऊन जर आपण समान नागरी कायद्याला पुढे वाटचाल दिली तर समान नागरी कायदा आपल्या देशामध्ये लागू होऊ शकेल. आणि हा लागू करत असताना आपल्याला सर्व धर्मांचा विचार, सर्व जातींचा, शेड्यूल ट्राईब्स असेल, शेड्यूल कास्ट असेल, ह्या सगळ्यांचा विचार निश्चितपणानं करावा लागेल. युनिफॉर्म सिव्हिल कोड संबंधी आपण पहिल्या व्हिडिओमध्ये साधारणतः थोडंसं सुरुवातीपासून अगदी ॲन्संट इंडिया असेल, मिडिवल इंडिया असेल आणि मग ईस्ट इंडिया कंपनीच्या अंडर आणि पुन्हा ब्रिटिश इंडिया असेल आणि नंतर स्वातंत्र्यानंतरचा कालखंड असेल, या संबंधीचा गोषवारा, या संबंधीचं आपण विवेचन करणार आहोत. साधारणपणे युनिफॉर्म सिव्हिल कोड आणला आणि लागू केला असं होत नाही. जसं वेगवेगळ्या धर्माची काही रूढी परंपरा असतात पण त्या नुकसानकारक असून नयेत, नुकसानकारक ज्या नसतील त्या पाळायला काही हरकत नाही. पण खरोखरच महिलांच्यावरती कोणत्याही धर्मामध्ये अन्याय अत्याचार होत असेल आणि त्या महिला जर आवाज उठवू शकत नसतील किंवा काही आवाज उठवू शकत असतील तर त्यांना न्याय देणं संविधानाचं काम आहे, कोर्टाचं काम आहे, सुप्रीम कोर्टाचं काम आहे आणि एकूणच आपल्या समाजव्यवस्थेचं काम आहे. तेव्हाच आपण आधुनिक म्हणून स्वतःला म्हणवून घेऊ शकतो. आणि म्हणून मला वाटतं युनिफॉर्म सिव्हिल कोड ज्या वेळेला बघतो आपण तो आपल्याला अर्थात 2-3 टप्प्यामध्ये तर बघावं लागेल. कारण खूप किचकट, फास्ट आणि तितकाच अतिशय महत्त्वाचा सब्जेक्ट असल्यामुळे आपल्याला त्याचं डिटेलमध्ये विवेचन करावं लागेल.
आणि म्हणून नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून युनिफॉर्म सिव्हिल कोड भाग 1, युनिफॉर्म सिव्हिल कोड भाग 2, युनिफॉर्म सिव्हिल कोड भाग 3, युनिफॉर्म सिव्हिल कोड भाग 4 आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड भाग 5 असं 5 भागामध्ये आपण शॉर्ट व्हिडिओ करणार आहोत. कारण प्रत्येक भागामध्ये आपल्याला डिटेलमध्ये त्याची माहिती घ्यावी लागेल. प्राचीन कालामध्ये कोणते कायदे हिंदू धर्मामध्ये होते. मिडिवलमध्ये औरंगजेब हा जबरदस्त शासक मानला जातो, मोठा शासक मानला जातो, अर्थात तो क्रूरही मानला जातो. तरी पण फतवा आलमगिरी म्हणून त्याचे काही फतवे होते जे मुफ्ती मार्फत पाठवले जात होते. काजी कशाला म्हणायचं, मुफ्तीचं काम काय असतं, मुस्लिम धर्मामध्ये ॲक्च्युली विवाह पद्धती कशी आहे, कॉन्ट्रॅक्ट पद्धती कशी आहे, हिंदू धर्मामधली विवाह पद्धती, संस्कार पद्धती कशी आहे, या संपूर्ण पद्धतीचं विवेचन आपल्याला करत पुढं साधारणतः 4-5 व्हिडिओ आपले समान नागरी कायद्यासंबंधीचे होऊ शकतील. तुर्तास आपण इथंच थांबूया. मला वाटतं युनिफॉर्म सिव्हिल कोड संबंधीची विवेचनाची सुरुवात आपण केलेली आहे. तुम्हाला थोडक्यात समजत असेल आणि हा समजतच आपण या मुद्द्याचा एंड करणार आहोत. साधारणपणे 5 व्हिडिओमध्ये आपण हा समान नागरी कायद्यासंबंधी माहिती कलेक्ट करणार आहोत. आय होप तुम्हाला समजत असेल आणि त्या पद्धतीनं आपण परीक्षासाठी सुद्धा असेल किंवा आपल्याला जनरल नॉलेजची माहिती हवी असेल त्यासंबंधीचं असेल. कारण साधारणपणे अलीकडच्या 2-3 वर्षामध्ये गाजत असलेला आणि गाजत राहणारा हा एक मुद्दा आहे. त्याला आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड असं म्हणतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.